पण आता आमच्यासारख्या पालकांनी काय करायचं? मी पुण्याला होते तेव्हा मी ठरवलेलं होतं अक्षरनंदन. त्याच्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाले. मुंबईला मी राहते वर्सोव्याला. सो अभि गोरेगावकर एक ऑप्शन होता आणि दुसरं ऑप्शन होतं पार्ले टिळक. ते दोन्ही शाळा 1.5 तास लांब आणि जायची याची सोय नाही. जी पहिली शाळा असते ना ती घराजवळ असावी ह्याच्याबद्दल मी पण माझं पण मत तेच आहे. 4थी पर्यंतची शाळा जी असेल ती कुठलीही मराठी मीडियमची जी शाळा असेल त्याच्यात घालावं. नंतर आग्रह धरावा, कारण 4थी पर्यंत मूल असं असतं की ज्याला जाऊन सोडलं पाहिजे आणि ते तुमच्यावरती अवलंबून असतं. कारण सुदैवाने मुंबई हे शहर असं आहे की जे इतक्या विविध मार्गांनी जोडलं गेलेलं आहे. बसेस आहेत, ट्रेन्स आहेत, याची साधनं भरपूर आहेत. 5वी पासून मुलं आपली आपण जाऊ शकतात. आणि थोडासा जर शोध घेतला, म्हणजे आज पार्ले टिळकमध्ये, मी पार्ले टिळकमध्ये थोडंसं काम करते म्हणून मी सांगते, जोगेश्वरीहून मुलं येतात, गोरेगावहून मुलं येतात. त्याच्यामुळे जर आपण ठरवलं की आपल्याला हे करायचंच आहे तर आपण त्याच्यासाठी मार्ग शोधूच शकतो. कारण आपण बाकीच्या इतक्या गोष्टींसाठी इतके पैसे निष्कारण खर्च करू म्हणजे करत असतो, त्याचा आपल्याकडे हिशोब पण नसतो. तर ही एक सिस्टीम रुजवण्यासाठी आपण काहीतरी निश्चित करू शकतो जर आपण ठरवलं की हेच करायचं आहे.